आपण आता आपल्या आजच्या श्री गजानन विजय ग्रंथाच्या अभ्यासाकडे वळायचं आहे. सर्वप्रथम मी त्या माऊलीला, सद्गुरू श्री गजानन महाराजांना आपल्या सर्वांच्या तर्फे शतकोटी प्रणाम करते आणि त्या माऊलीचे आशीर्वाद मागते आपल्या सर्वांसाठीच, की आज त्या माऊलीच्या आशीर्वादाने, कृपाप्रसादांनी हा सेशन सुरू होत आहे. आम्हा सर्वांना अत्यंत आनंद होत आहे आणि हीच प्रार्थना त्या माऊलीच्या चरणी, की जे ज्ञान ती माऊली आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी उत्सुक आहे, इच्छित आहे, ते ज्ञान सौ मेघना विश्वजित अभ्यंकर यांच्यातर्फे आमच्या सर्वांपर्यंत ते पोचावं, माऊलींनी आम्हा सर्वांना ग्रहणशील करावं, ते आत्मसात करण्यासाठी आम्हा सर्वांना तयार करावं आणि हे ज्ञान उमजून आमच्या आयुष्यात उतरावं, हीच त्या माऊलीच्या चरणी सर्वांच्या तर्फे मनोमन प्रार्थना. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. मी ताईंबद्दल थोडंसं सांगते. थोडा उशीर झालाय, पण आज पहिला दिवस आहे तर हरकत नाही, पण ताईंची सांगणं गरजेचं वाटतंय मला. ताई, सौ त्याची खरंच मेघना काही आवश्यकता विश्वजित नाहीये. अभ्यंग, थोडक्यात सांगते. तर ताई एमफार्म आहेत. त्यांच्या हातून एक सुंदर पुस्तक लिहिलं गेलं, जे मी पण वाचलेलं आहे. अतिशय सुंदर. त्याचं नाव आहे गजाननमय प्रेममूर्ती श्री नांदेडकर गुरुजी. ते त्यांचे गुरु आहेत. त्यांच्याबद्दल ताईंच्या उघवत्या वाणीतून, उघवत्या लिखाणातून, लेखणीतून लिहिलं गेलं आणि ते वाचताना मी हरवून गेले. खरं तर इतकं भावपूर्ण पुस्तक आहे ते. गुरूंचा प्रसाद आहे तो त्यांना मिळालेला. त्या एमफार्म आहेत आणि त्यांचा अभ्यास आहे दासबोधाचा आणि गजानन विजय ग्रंथाचा. याशिवाय त्यांनी विविध उपनिषद आणि आध्यात्मिक ग्रंथांचा पण अभ्यास केलेला आहे. चिन्मय मिशनचा, वेदांत फाउंडेशनचा कोर्स केलेला आहे, ॲडव्हान्स कोर्स केलेला आहे आणि फार्मा कंपनीमध्ये, बायोटेक कंपनीमध्ये त्यांनी त्यांचा 20 वर्षाचा मॅनेजरल पोझिशनचा अनुभव आहे. अशी सायंटिफिक बॅकग्राऊंड असताना त्यातून अध्यात्म आणि विज्ञान एकत्र येणार आहे, ह्याचा खूप आणि धन्यवाद. जय गजानन. ऐकू येत आहेस जय. व्यवस्थित? येस. माऊलीचं स्मरण करून सुरुवात करूया. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. परब्रह्म सद्गुरु गजानन करते तुझ आवाहन. साध घालते अति प्रेमाने, शुद्ध मांडिले आसन. आसनस्थ होऊन स्वीकारा माझे मानस पूजन. मस्तक ठेवून चरणांवरी करते तुझे वंदन. कार्य तुझेच सिद्धीच जाया, दे मज आशीर्वचन. दे मज आशीर्वचन, दे मज आशीर्वचन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. ताई, अनघाताई, तुमचे खूप खूप आभार की ही एक सेवेची छोटीशी संधी, खरं तर छोटीशी नाही, खूप मोठी संधी तुम्ही मला दिलेली आहे. खूप दिवस असं मनात होतं की ह्या प्रत्येक अध्यायाचं चिंतन व्हायला पाहिजे. काही अध्यायांचं झालं, पण काही अध्यायांचं अभ्यासपूर्ण चिंतन होणं बाकी होतं. ते कदाचित तुमच्यामुळे ही संधी महाराजांनी प्राप्त करून दिली.
त्यामुळे तुमचे आभार, तुमच्या या सर्व ग्रुपच्या सगळ्या मेंबर्सचे आभार की ते आज इथे उपस्थित राहून हे चिंतन माझ्या बरोबर करणार आहेत. परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी, श्री विशाल गुरुजी यांच्या चरणी नतमस्तक होते. आपण श्री गजानन विजय ग्रंथावर चिंतन करणार आहोत. तर आज त्यातलं पहिलं पुष्प आज आपण वाहणार आहोत माऊलीच्या चरणी. दासगणू महाराज, हरिभक्त परायण दासगणू महाराज यांनी हा ग्रंथ रचला. एक अध्याय एका दिवशी असं करत 21 दिवसात त्यांनी 21 अध्याय रचले. किती मोठं कार्य, सत्कार्य हे त्यांनी केलेलं आहे. माझे परमपूज्य गुरुजी असं म्हणतात की जुळवाजुळव करून होतं ते काव्य आणि सहज होतो तो चरित्र ग्रंथ. आपण 4 ओळी जर लिहायला गेलो तर त्याच्यात सुद्धा 10 वेळा आपण नाही हे यमक जुळत नाहीये, मग हे असं लिहूया, मग थोडासा हा शब्द इकडे करूया तिकडे करूया असे विचार आपण करतो आणि कसं तरी जुळवून एखादं 4 ओळींचं काव्य करतो. इकडे दासगणू महाराजांनी संपूर्ण गजानन विजय ग्रंथ एका दिवसात एक अध्याय लिहून पूर्ण केला. म्हणजे काय त्यांची काव्य प्रतिभा असेल म्हणण्यापेक्षा किती कृपा असेल त्यांच्यावर. आणि वरून ते असं म्हणतायत की मी लेखणीचे कार्य केले, लिहिते लिहविते स्वामी भले श्री गजानन महाराज, स्वतःकडे काहीही न घेता सगळं काही त्यांनी महाराजांच्या चरणी समर्पित केलं. खर तर दासगणू महाराजांना जेव्हा त्यांनी हे एवढं मोठं कार्य केलं, सगळ्यांना तुम्हाला माहितीच असेल की ग्रंथ रचण्यामागची कहाणी काय आहे. माहितीये ताई का 2 मिनिटात सांगू? मला कुणाच्या कमेंट्स नाही दिसत आहे. बरं ठीक आहे, एक सांगते की रामचंद्र पाटलांच्या मनात असं आलं, कारण कसं आहे गजानन महाराज आणि शेगाव संस्थान हे फारसं तेव्हा कुणाला माहिती नव्हतं. तर सांगा ना, असा कुणाचा तरी मेसेज आलाय त्यामुळे सांगते. तर हे कुणाला इतकं माहिती नव्हतं. असं अगदी एक खेडेगाव, आता तिथे सगळ्या गाड्या थांबतात पण तेव्हा गाड्या वगैरे काही एवढ्या थांबतही नव्हत्या, कुणाला शेगाव माहितीही नव्हतं. आणि अशा वेळी रामचंद्र पाटील आपल्या गजानन विजय ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख आहे. त्यांच्याही मनात आलं की आपल्याही महाराजांचा एक चरित्र ग्रंथ व्हावा आणि म्हणून त्यांनी पांगारकर यांच्याकडे जाऊन विनवणी केली की तुम्ही आमच्या गजानन माऊलीचा चरित्र ग्रंथ लिहाल का. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की मी पद्य स्वरूपात लिहित नाही, मी गद्य रूपात ग्रंथ लिहितो. त्यामुळे तुम्हाला जर पद्य स्वरूपात ओवी स्वरूपात लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही दासगणू महाराजांना भेटायला जा. ते सध्या अनेक संतांचं चरित्र रचतात आणि फार सुंदर ओघवती वाणी आहे त्यांची, तर ते तुम्हाला नक्की हा ग्रंथ लिहून द्यायला तयार होतील. आणि म्हणून पंढरपूरला दासगणू महाराज असताना रामचंद्र पाटील आणि त्यांच्याबरोबर काही मंडळी आपल्या शेगाव संस्थानची अशी बरोबर गेली आणि त्यांनी दासगणू महाराजांना विनवणी केली. आणि दासगणू महाराज जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा दासगणू महाराज विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करत होते. दासगणू महाराजांची अशी अगदी काही अशी नियमबद्ध दिनचर्या नसायची, पण ते विष्णू सहस्त्रनामाचे मात्र रोज 12 पाठ करायचे. आणि एरवी त्यांना भेटायला इतकी माणसं आलेली असायची, पण विष्णू सहस्त्रनाम पाठ करताना ते कोणालाही भेटायचे नाहीत, काही नाही. त्यांचे पाठ पूर्ण होईपर्यंत ते त्या एका जागी बसून असायचे. असे त्यांचे ते सगळे पाठ झाले आणि ह्या रामचंद्र पाटील या मंडळींना ते भेटले. आणि तेव्हा त्यांनी जेव्हा विनवणी केली की तुम्ही आमच्या महाराजांचा ग्रंथ लिहाल का, आणि ते लगेच हो म्हणाले. आता दासगणू महाराज त्यांनी सांगितलं तुम्ही काय दक्षिणा घेणार. तेव्हा दासगणू महाराज म्हणाले काही नाही, फक्त माझा प्रवास खर्च तुम्ही द्या, बाकी मला काही नको. तेवढा प्रवास खर्च, तिकीट वगैरे सगळं त्यांना पाठवलं. ठरलेल्या वेळेला दासगणू महाराज आले आणि दासगणू महाराजांना मंदिरापर्यंत घेऊन जाण्यासाठी रथ आपल्या संस्थानाने पाठवलेला होता शेगावच्या स्टेशनला.
दासगणू महाराज उतरले, त्यांनी बघितलं हे सगळं काय, केवढा लवा जमा होता, हत्ती घोडे घोडे आणि सगळे आपल्या संस्थांचे सेवेकरी वारकरी सगळे असे लाईन मध्ये उभे होते. खूप मोठी मोठी वाजत गाजत त्यांची मिरवणूक नेणार होते. पण दासगणू महाराजांनी जेव्हा हे बघितलं तेव्हा ते म्हणाले की ह्या रथात बसण्याची पात्रता माझी नाही, मी काही त्या रथात बसून येणार नाही. महाराजांची प्रतिमा रथात ठेवा, मी त्यांच्या मागून चालत येईल. आणि अशा प्रकारे दासगणू महाराज संस्थानपर्यंत गेले. तिकडे त्यांनी महाराजांच्या इथे दर्शन घेतलं समाधीचं. त्याच्यानंतर येऊन त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या नेहमीच्या दिनचर्येप्रमाणे विष्णू सहस्त्रनामाचे पाठ केले. त्यानंतर त्यांनी विचारलं की हा ग्रंथाच्या लिखाणाच्या आधी मला हे जाणून घ्यायचं आहे की कुणाकुणाकडे काय काय कागदपत्र आहेत, कोणी कोणी काय काय अनुभव लिहिलेले आहेत, ती सगळी कागदपत्र मला आणून द्या. ह्या घटना ज्या त्या कागदपत्रात त्यांनी वाचल्या त्याचा साक्षीदार कोण आहे हे त्यांनी तिथे सगळ्यांना विचारलं. की कल्पनेचा उपयोग न केला असं त्यांनी अध्यायात म्हटलेलं आहे की स्वतःच्या कल्पनेने त्यांना ग्रंथ रचायचा नव्हता. दासगणू महाराजांचं साहित्य इतकं अफाट आहे, पण कुठेही त्यांनी वास्तवाशिवाय काही लिहिलेलं नाहीये. वास्तवाला धरूनच त्यांनी सगळे ग्रंथ रचलेले आहेत आणि म्हणूनच कदाचित ते ग्रंथ इतके प्रासादिक आणि इतके ओघवते आणि इतके सुलभ झालेले आहेत. तर अशा प्रकारे त्यांनी सगळ्यांना विचारलं. जेव्हा त्या त्या घटनेचा कोणीतरी त्यांना साक्षीदार समोर आला आणि त्यांनी सांगितलं की हो ही घटना माझ्या समोर झालेली आहे, तेव्हा त्यांनी ती घटना चरित्रामध्ये इन्क्लूड करण्याचा निर्णय घेतला. तर अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हा ग्रंथ रचलेला आहे. आणि ग्रंथ रचलेला आहे म्हणण्यापेक्षा रचवून घेणारे महाराज होते. त्यामुळे त्यात त्यांच्या कल्पनेचा उपयोग करण्याचा काही प्रश्नच येत नव्हता. जे जे काही वदवलेलं आहे, लिखाण झालेलं आहे, ते महाराजांनी त्यांच्याकडून लिहून घेतलेलं आहे. आणि अशीच त्यांची सुद्धा दासगणू महाराजांची सुद्धा अशीच मनाची धारणा होती की हे लिहित मी नाहीये, हे लिहितायत महाराज. आणि म्हणून तो ग्रंथ इतका सुंदर झालेला आहे. बरं, 21 दिवसात 21 अध्याय लिहून पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर संस्थांनी त्यांना एका मोठ्या चांदीच्या ताटात बरंच काय काय त्यांना एक पैशाचं पाकिट, त्यानंतर एक वस्त्र आणि अशा बऱ्याच काही गोष्टी भेटवस्तू त्यांच्यासाठी ठेवलेल्या होत्या. त्यांच्या समोर जेव्हा ते घेऊन गेले तेव्हा त्यांनी विचारलं हे काय, काय आणलंय तुम्ही माझ्यासमोर. ते म्हणाले अहो तुम्ही एवढं मोठं कार्य केलेलं आहे त्याचं आमच्याकडून आम्हाला काहीतरी द्यावंसं वाटतंय म्हणून. तर दासगणू महाराजांनी सांगितलं की तुमच्या संस्थानाकडे येणाऱ्या देणग्या काही इतक्या नाहीयेत, संस्थानाचा अजून कुणाला जास्ती परिचय सुद्धा नाहीये, तेव्हा मला हे पाकिट देऊ नका, त्यापेक्षा हे तुमच्या ह्या ग्रंथाच्या छपाईसाठी उपयोगी पडेल, ते तुमच्याकडेच ठेवा. जर मला तुम्हाला काही द्यायचंच असेल तर त्याच्यात एक जो छोटस वस्त्र ठेवलेलं आहे रुमाल, तर ते कोरं वस्त्र आहे त्याला काव लावा, ते समाधीला चरणांपाशी लावा आणि ते वस्त्र मला द्या, तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्रसाद आहे. फक्त एवढंच त्यांनी त्यांच्याकडून घेतलं आणि प्रकाशकाच्या हाती सगळे हक्क दिले, स्वतःसाठी काहीही मागितलं नाही. आणि म्हणून हा ग्रंथ इतका श्रेष्ठ आहे, इतका प्रासादिक आहे. असा हा गजानन विजय ग्रंथ अभ्यासण्यासाठी आपण आज सगळे जमलेलो आहोत. हे सुद्धा खूप मोठं भाग्य आहे माझं आणि आपल्या सगळ्यांचं. कारण पूर्व सुकृता वाचून या संत सेवानं घडे जाणं असं दासगणू महाराजच म्हणाले आहेत. आणि ही श्रवणाची आणि कथनाची ही दोन्ही सेवाच आपल्याकडून होत आहे. मी सुद्धा सेवा करते आणि तुम्ही सुद्धा सेवाच करत आहात. त्यामुळे अतिशय सुंदर अशा गजानन विजय ग्रंथाबद्दल आपण आज बोलायला सुरुवात करणार आहोत. माऊली जे वदवून घेईल ते माझा काही खूप फार मोठा अभ्यास आहे असं नाही, पण आशीर्वाद आहेत त्यांचे, त्यांच्या आशीर्वादाने तेच जे वदवून घेतील ते माझ्याकडून आज बोलले जाणार आहे. नांदेडकर गुरुजी ग्रंथाची महती काय आहे तर परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी, मला माहिती नाही किती जणांनी गजाननमय प्रेममूर्ती श्री नांदेडकर गुरुजी हे पुस्तक वाचलेलं आहे,
ज्यांनी वाचलेलं नसेल त्यांच्यासाठी सांगते की परमपूज्य आदरणीय श्री नांदेडकर गुरुजी म्हणजे पुरुषोत्तम सिद्ध महाराज टाकळीकर, त्यांचं खरं आडनाव टाकळीकर, परंतु ते नांदेडहून शेगावला आले म्हणून त्यांना सगळे नांदेडचे गुरुजी नांदेडचे गुरुजी असं करत ते नांदेडकर गुरुजी असं त्यांचं नाव पडलं. तर हे नांदेडकर गुरुजी शेगावला समाधीची पूजा जवळजवळ 44हून जास्ती वर्ष त्यांनी ही सेवा दिलेली आहे. आणि अशी सेवा दिलेली आहे ती कशी दिलेली आहे हे त्या पुस्तकात लिहिलेलं आहे की आपण अनेक संस्थानं बघतो, इतकी मंदिरं जगात आहेत, प्रत्येक मंदिरात कोणीतरी पुजारी असतच, परंतु प्रत्येक पुजारी हा संतपदाला जाऊन पोचत नाही. कारण त्या पूजेत जीव ओतणारे असे फार मोजके असतात आणि त्यापैकी एक होते ते नांदेडकर गुरुजी. तर इतकी महाराजांवर त्यांची श्रद्धा होती, इतकी निष्ठा होती की कितीही त्यांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंग आलेले आहेत, अनेक संकट आलेली आहेत, परंतु कधीही त्यांच्या मुखातून असं आलं नाही की मी महाराजांची एवढी सेवा करतो तर ही वेळ माझ्यावर का आली. शेवटपर्यंत महाराजांवर निस्सीम श्रद्धा आणि निष्ठा होती त्यांची, इतकं की ते म्हणायचे महाराजांचे श्वास मला ऐकू येतात, इतकं त्यांची महाराजांवर श्रद्धा होती. हे नांदेडकर गुरुजी यांचा दासगणू महाराजांवरही विश्वास होता. खरं तर दासगणू महाराज नांदेडकर गुरुजी 7 वर्षाचे असताना त्यांच्या घरी एकदा गेलेले होते टाकळीला. आणि त्यांच्याकडे बघितलं त्यांनी गुरुजींकडे, दासगणू महाराजांनी, आणि तेव्हा ते म्हणाले होते की हा मुलगा आमच्या शेगावच्या महाराजांची सेवा करायला येणार. हे गुरुजींच्या वयाच्या 7व्या वर्षी दासगणू महाराजांनी भविष्यवाणी केलेली होती ना. नांदेडकर गुरुजींना तेव्हा हे माहिती होतं की काय आहे शेगाव आणि काय काहीच माहिती नसताना कसे ते शेगावला आले हेही पुस्तकात लिहिलेलं आहे. आपल्याला ग्रंथाविषयी चर्चा करायची म्हणून ह्याच्यात पुढे शिरत नाही, पण नांदेडकर गुरुजींची दासगणू महाराजांवर आणि ह्या ग्रंथावर अतिशय श्रद्धा होती. ते असं म्हणायचे की गजानन विजय ग्रंथ त्याचं एक एक अक्षर म्हणजे महाराजांचा एक एक भाग आहे. त्यामुळे गजानन विजय ग्रंथ आणि महाराज वेगळे नाहीत, ते एकच आहेत. एकदा असं झालं की काही भक्त नांदेडकर गुरुजींना भेटायला आले आणि म्हणाले, अहो गुरुजी, हा गजानन विजय ग्रंथ दासगणू महाराजांनी केवढा मोठा रचला आहे, मला वाटतं संस्थांनी तो थोडासा कमी करायला हवा. हे ऐकलं आणि एरवी अतिशय शांत असायचे गुरुजी, असे गंभीर आणि शांत अशी त्यांची मुद्रा होती, पण ते भडकले, ते रागावले आणि म्हणाले, तुमचे हातपाय तोडले तर चालतील का? तर ते भक्त जरा घाबरले की काय झालं. तर काय झालं, जर तुमचे हातपाय तोडलेले चालणार नाहीत तर तुम्ही काय म्हणताय. गजानन महाराज प्रत्यक्ष या ग्रंथात आहेत, गजानन महाराज आणि हा ग्रंथ हे वेगळे नाहीत. अशा वेळेला तुम्ही हे ग्रंथ कमी करण्याचं म्हणताय. तुम्हाला जमत नसेल तर प्रार्थना स्तोत्र वाचा, पण गजानन विजय ग्रंथ कमी करण्याचं मनात सुद्धा आणू नका. इतकी त्यांची या ग्रंथावर नव्हे त्या ग्रंथाच्या एकेका अक्षरावर श्रद्धा होती आणि निष्ठा होती. म्हणून हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे, प्रासादिक आहे. कसं आहे, अनुबंध चतुष्टय म्हणून वेदांतामध्ये एक भाग येतो की अनुबंध चतुष्टय म्हणजे काय. कुठलाही ग्रंथ अभ्यास करताना 4 गोष्टी विचारात घेतल्या जातात: अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. अधिकारी म्हणजे काय, तर हा ग्रंथ वाचण्याचा अधिकारी कोण आहे. कसं आहे, पहिलीत असताना जर 10वीचं पुस्तक वाचायला दिलं तर ते पहिलीतल्या मुलाला कसं कळेल. तसंच कुठलाही ग्रंथ वाचताना वाचणाऱ्याची पात्रता ही लक्षात घ्यावी लागते. परंतु ती पात्रता कोणाला लक्षात घ्यावी लागते, जेव्हा वेदांत ग्रंथ यांचा आपण अभ्यास करतो तेव्हा. हा ग्रंथ म्हणजे आपल्या महाराजांचं चरित्र आहे. ह्या ग्रंथाचा अधिकारी तोच आहे ज्याच्या हातात हा ग्रंथ आला.
ज्या अर्थी आपल्या हातात हा ग्रंथ आला, याचाच अर्थ आपण हा ग्रंथ वाचायचे अधिकारी झालो. कारण जोपर्यंत महाराजांची कृपा होत नाही तोपर्यंत हा ग्रंथ हाती येत नाही, आणि एकदा हाती आला याचा अर्थ आपण तो वाचायचे अधिकारी झालो. तर असा अनुबंध चतुष्टयापैकी पहिला मुद्दा असतो तो अधिकारी. दुसरा मुद्दा, खरं काय आहे, वेदांत ग्रंथ अभ्यासनासाठी जी पात्रता लागते ती आहे मुमुक्षुत्व. त्यामुळे अधिकारी कोण, तर जो मुमुक्षु साधक आहे, ज्याला मोक्षाची प्राप्ती करून घेण्याची अतिशय तीव्र इच्छा आहे, अशा मुमुक्षु साधकाच्या हाती वेदांत ग्रंथ लागतात. पण हा ग्रंथ असा आहे जो आपल्याला मुमुक्षत्वाकडे घेऊन जातो, आणि म्हणून जो जो या ग्रंथाचा, ज्याच्या हातात हा ग्रंथ आला तो या ग्रंथाचा अधिकारी आहे. दुसरा आहे विषय. अधिकारी, त्याच्यानंतर विषय. विषय काय, आपल्या गजानन माऊलीचं चरित्र आणि त्या अनुषंगाने त्यातला अतिशय गहन असा वेदांत उपदेश, हे या चरित्र ग्रंथाचा विषय आहे. दासगणू महाराजांनी नुसत्या कथा नाहीयेत रचलेल्या, प्रत्येक अध्यायात काहीतरी उपदेश त्यांनी दिलेला आहे. वेदांत उपदेश दिलेला आहे, भक्ती मार्गासाठी उपदेश दिलेला आहे, आणि असे ते ग्रंथ अध्याय गुंफलेले आहेत एकमेकांमध्ये, की एका अध्यायातला उपदेश झाला की त्याच उपदेशाचं पालन करण्यासाठी जे आवश्यक आहे ते पुढच्या अध्यायात सांगितलेलं आहे. कसं हे आपल्याला हळूहळू उलगडत जाईल. तर असा हा अतिशय सुंदर ग्रंथ, त्याचा अधिकारी, विषय, प्रयोजन. प्रयोजन काय, ईश्वरी तत्वांचे वाटाडे संत हेची रोकडे, हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले असती प्रत्यक्ष. असे ह्या ईश्वरी तत्वांचे वाटाडे हे संत आहेत. आणि प्रयोजन हेच आहे की आम्हीही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी, कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया. जो कोणी भाविक असेल त्याला कैवल्याच्या म्हणजे मोक्षाच्या मार्गावर आणून सोडणं हे प्रयोजन आहे. त्यामुळे ह्या ग्रंथाचा अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. संबंधाबद्दल मी आत्ताच सांगितलं. संबंध कसा येतो, तर ग्रंथाच्या विषयाशी काय संबंध आहे. तर ग्रंथाचा विषय आहे आपली माऊली, आणि ग्रंथ तेही आपली माऊली. जसं नांदेडकर गुरुजींनी सांगितलं, गजानन विजय ग्रंथ आणि महाराज वेगळे नाही. त्यामुळे संबंध हाच आहे की गजानन विजय ग्रंथ म्हणजे महाराजच आहे. तर असा हा अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध हे अनुबंध चतुष्टय या ग्रंथाविषयी आहे. पुढे या ग्रंथाची महती. बरं, अजून एक सांगायचं झालं तर, काही जण असं म्हणतात की काय पोथ्या पुराण वाचून काय होणार आहे, कशाला पोथ्या पुराण वाचून कोणाचं भलं झालं आहे का, असेही म्हणणारी लोक आहेत. आज विज्ञान युगात असं म्हणणारी लोक आपल्याला जास्त प्रमाणात आढळते. कसं आहे, विज्ञान तुम्हाला सुज्ञ बनवतं, पण ह्याचा अर्थ असा नाही की सुज्ञ माणूस श्रद्धाळू नसतो. सुज्ञ असणं आणि श्रद्धाळू असणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. उलट जे सुज्ञ असतात, कितीही मोठ्या सायंटिस्टनं जर आपण विचारलं की काय हो हे कसं झालं, त्यांना उत्तर देता येणार नाही. प्रयत्न नक्की केलेत, पण यश द्यायला कोणीतरी एक वरती बसलेला आहे, त्याच्यामुळे ते यश प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे पोथ्या पुराणांनी कोणाचं भलं झालंय हे म्हणणं अतिशय योग्य नाही, असं मी म्हणेन. चुकीचं आहे, आपण चूक बरोबर म्हणणारे कोणी नाही. पण असं एक ग्रंथामध्ये दासगणू महाराजांच्याच एका ग्रंथात असं म्हटलेलं आहे की राजेपण श्रीमंतपण प्राप्त होईल यत्ने करून. जेव्हा तुम्ही प्रयत्न करता तेव्हा तुम्ही राजेही बनू शकता, श्रीमंतही बनू शकता, परी हे अमोघ अध्यात्म ज्ञान सुकृती विणन प्राप्त होय. सुकृते भेटी सद्गुरूची प्रथमता होयसाची, आणि मग या अध्यात्माची गोडी तुम्हाला लागेल. जेव्हा सद्गुरू भेटतील, असे हे ग्रंथ आपल्या हाती येतील, तेव्हा हळूहळू अध्यात्माची गोडी लागायला लागेल. सद्गुरू कृपा संपादन केल्या हो या अध्यात्म ज्ञान, जैसे रात्रीचे रात्रीपण जाऊन तोच दिवस होई. त्यामुळे हे काय आहे हा ग्रंथ, तर यांनी आपल्याला अध्यात्माची गोडी लागणार आहे.
आणि अध्यात्माची गोडी लागली तर आपण महाराजांचं जे कार्य आहे, कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया, हे जे त्यांचं कार्य आहे, त्यांच्या या कार्याला आपण, त्या कार्यामध्ये त्यांना आपण आपण पुढे जाणार आहोत, ते आपल्याला त्यातून पुढे नेणार आहे. सद्गुरु कृपा संपादन केल्या हो या अध्यात्म ज्ञान, जैसे रात्रीचे रात्रीपण जाऊन तोच दिवस होई. सद्गुरु कृपा हा वाचन म्हणी, हे अवघे घडून आणि पुढे गुरु शिष्य हेही दोन्ही भेद जेथे मावळतात. गुरु आणि शिष्य यातला भेद सुद्धा मावळला पाहिजे. जसं पितांबर आणि महाराजांचं झालं. आपुल्या सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. संतांचं हेच परीस लोहाला सोने करी. परीस लोहाला सोनं करतं पण परीस नाही करत. म्हणजे ते सोनं दुसऱ्या कुठल्या लोखंडाला लावलं तर त्याचं सोनं होणार नाही. त्यामुळे संतांना परीसाची उपमाही नस आहे. ते आपल्यासारखंच दुसऱ्यांना घडवतात. म्हणजे आपण गुरु आहोत तर ते त्यांना सुद्धा गुरुत्वाची प्राप्ती करून देतात, त्यांना सुद्धा गुरु करतात. तर असं केवळ आणि केवळ संतच करू शकतात, कारण संत हे पूर्णतः निस्वार्थी असतात. त्यांचा स्वतःचा असा काहीही स्वार्थ नसतो, कारण काही वासनाच नसते. ते केवळ आलेले असतात ते ईश्वराच्या आज्ञेवरून. कैवल्याच्या मार्गावरी भाविका आणून सोडावया. ईश्वरी तत्वांचे वाटाडे संत हे चिरोकडे, हे वाट दाखवणारे आहेत आपल्याला. कसं आहे, एक गोष्ट आहे की एक वडील, त्यांना शाळेत बोलावलं जातं की पीटीए, आजकाल पीटीए असतं, पण पीटीए मध्ये आयांचा सहभाग जास्ती असतो, वडिलांचा तितका फारसं काही नसतो. आणि त्याच्यात आपल्या मुलाच्या मुलीच्या शाळेत प्रिन्सिपलचं केबिन कुठे आहे हे इतपत माहिती असणं जरा कठीणच आहे वडिलांना. असतीलही पण कमी त्यातल्या त्यात, कारण आयांना जास्त हौस असते की कोण कुठे बसतं, काय असतं, कसं कुणाला जाऊन भेटायचं आणि कुणाला काय द्यायचं असो. तर एक वडील असतात, म्हणजे एक मुलगा असतो, त्याच्या वडिलांना असं प्रिन्सिपलची चिठ्ठी येते की उद्या भेटायला या मला. आता कधी शाळेत एखाद दुसऱ्यांदा गेलेले असते तर प्रिन्सिपलचं केबिन कुठे सापडणार. ते आपले जातात आधी एका ठिकाणी, जातात तिकडे, नाही तुम्ही त्या बिल्डिंग मध्ये जा, मग त्या बिल्डिंग मध्ये जातात, मग तिकडे एका मजल्यावर जातात, तिथे नाही तुम्ही वरच्या मजल्यावर जा. मग वरच्या मजल्यावर अनेक रूम्स असतात, त्यातलं एक 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 शोधून शेवटी त्यांना ते प्रिन्सिपलचं केबिन सापडतं. आणि मग ते भेटतात. नंतर मुलाला सांगतात, अरे काय माझा अर्धा तास गेला त्या प्रिन्सिपलचं केबिन शोधायला. ते म्हणाले, कशाला, पण तुम्ही मला का नाही विचारलं? तुम्ही जर मला घेऊन गेला असतात मी स्ट्रेट तुम्हाला प्रिन्सिपलच्या केबिनच्या इथे घेऊन गेलो असतो. सांगायचा मुद्दा काय, की आपण अध्यात्म मार्गावरनं चालताना आपण कुठे साथ पडत बसणार आहोत आपल्याला माहितीये का ती वाट? आपण ज्या वाटेवरनं गेलोच नाही, त्या वाटेवरचे खाचा खळगे आपल्याला काही माहिती नाही. अंधारात चाचपडणं जे असतं तेच आपण करणार आहोत, पण सद्गुरू त्या मार्गावरनं केलेले असतात. संत त्या मार्गावरनं गेलेले असतात आणि म्हणून त्यांचा हात धरून जर आपण गेलो तर ते नक्कीच आपल्याला त्या स्थानी पोहोचवतात. म्हणून सद्गुरूंना आणि संतांना शरण जायचं असतं. तर असा हा ग्रंथ आहे. कसा आहे, दुसरा संबंधाचा आपण जर विचार केला तर ह्या ग्रंथाचा आपल्याशी काय संबंध आहे? ग्रंथाच्या विषयाशी संबंध कळला की ते प्रत्यक्ष महाराजच आहेत, पण आपल्याशी काय संबंध आहे? तर आपल्याशी हा संबंध आहे जो घेणाऱ्याचा देणाऱ्याशी असतो. हा ग्रंथ इतकं देतो, इतकं देतो, इतकं देतो, आणि आपण ते घेतो. जे देतोय तो ग्रंथ, ते आपण, कसं आहे, आपण जे बॅलन्स शीट मांडतो त्याच्यामध्ये क्रेडिट आणि डेबिटचे बॅलन्स असतात. आपण काही करतो, आपण असं म्हणतो मी महाराजांसाठी असं केलं. महाराजांसाठी काही आपण करत नाही, आपण करतो ते आपल्यासाठी. कारण महाराजांसाठी काय करायला हवं, ते तर गेलेले आहेत मोक्ष मार्गावरनं, त्या तिथे पोचलेले आहेत, प्रत्यक्ष भगवंत आहेत. असं असताना आपण त्यांच्यासाठी काय करणार? जे करतोय ते आपण आपल्यासाठी करतोय, आणि जे करतो ते एवढंच करतो, पण आपल्याला वाटतं आपण किती केलं, बापरे. आणि ह्याच्या विरुद्ध संतांचं कसं असतं की आपण
एवढंच जरी केलं ना तरी त्यांना असं वाटतं, बाप रे, हे 1 तास कोणीतरी येऊन काहीतरी ग्रंथावर बडबड करणारे, त्याच्यासाठी 1 तास ही लोक इकडे वेळ काढून बसलीयत, म्हणजे केवढं काय काय करता येते माझ्यासाठी, असं संतांना वाटतं. आणि मग ते भरभरून देतात. ते जे देतात ते आपल्याला एवढंच वाटतं, पण ते एवढं असतं की त्याची कल्पना आपल्याला पुढे जाऊन येते की त्यांनी काय केलेलं आहे आपल्या आयुष्यात. गजानन विजय ग्रंथ जेव्हा आपण पहिल्यांदा वाचला, अगदी पूर्ण पारायण केलं, तेव्हा आपल्याला कदाचित 8 तास लागले असतील. ते आपण आयुष्यातले जे 8 तास तो ग्रंथ वाचण्यात घालवले, त्याच्या बदल्यात आपण जर विचार केला की त्याच्यानंतर आपल्या आयुष्यात काय परिवर्तन घडलेलं आहे, तर ती बॅलन्स शीट कधीच टॅली होणार नाही. जे या ग्रंथाने आपल्याला दिलेलं आहे ते, आणि आपण हा ग्रंथ वाचण्यासाठी जो वेळ दिलेला आहे तो तो एवढाच आहे, पण त्या ग्रंथाने आपलं आयुष्य बदलवलेलं आहे. तर असा हा महान ग्रंथ आहे. किती बोलू त्या ग्रंथाच्या प्रास्ताविकातच खूप वेळ जाईल आपल्याला. पहिल्या अध्यायाचं थोडं तरी आज काहीतरी बघायचं आहे. तर आपण ग्रंथाच्या पहिल्या अध्यायाच्या 5 ओव्या म्हणूया फक्त, आणि मग मी पुढचं सांगायला सुरुवात करते. श्री गणेशाय नमः. जय जयाजी उदार कीर्ती, जय जयाजी प्रताप ज्योती, जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा मयुरेश्वरा. कार्यारंभी तुझे स्मरण करीता आले जन मोठ मोठाले, विद्वान साधू संत सत्पुरुष. तुझ्या कृपेची अगाध शक्ती, विघ्ने अवघी भस्म होती, कापूसाचा पाड किती अग्नी पुढे दया घना. म्हणून आदरे वंदना करी तसे मी तुझ्या चरणा सुरस करवी, पद्य रचना दासगणूच्या मुखाने. मी अज्ञान मंदमती नाही काव्य विपत्ती, परी तू वाच केल्या चित्ती, कार्य माझे होईल हे. असं म्हणून दासगणू महाराजांनी आधी गणेशाचं वंदन केलेलं आहे, सरस्वतीचं वंदन केलेलं आहे, आणि असं करत 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 ते पुढे जात आहेत. आधी माया सरस्वती, नंतर त्या जगदंबे कारण असो तुझे साष्टांग नमन, असं अनेक सगळ्यांचं वर्णन आलेलं आहे. पुढे ते पांडुरंगाबद्दल बोलत आहेत की आता हे पुराण पुरुषा, पांडुरंगा पंढरीच्या सच्चिदानंदा रमेशा पाही माम दीनबंधो. तू व्यापक चराचर, करता करविता सर्वेश्वर, उभे काही तूच तू. जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण, सगुण आणि निर्गुण तूच किरे माय बापा. याचं करत त्यांनी ग्रंथाला मंगलाचरण दिलेला आहे. ऐसा संतांनी डांगोरा तुझा पिटला रमाबरा, म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विमुख लावू नको. डांगोरा पिटणं, संत डांगोरा पिटतायत काय की तुझी कृपा व्हाया जाणं नाही, धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्य तू त्याचे सहाय्य करीशी. अधोरेखित करण्यासारखी ओवी आहे की संतांनी हा डांगोरा पिटलेला आहे की चरणी होता अनन्य तू त्याचे सहाय्य करीशी. त्यासाठी चरणी अनन्य होणं हे अतिशय आवश्यक आहे. अनन्य होणं म्हणजे काय, तर अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. नारद भक्ती सूत्रामध्ये अनन्यतेचं वर्णन असं केलेलं आहे की अन्याश्रयाणाम त्यागो इति अनन्यता. अन्याश्रय म्हणजे काय, आपण आज विचार केला तर किती आश्रय घेतलेले आहेत आपण. सकाळी उठल्यापासून रात्री झोपल्यापर्यंत, आपल्या झोपेपर्यंत आपण किती गोष्टींचे आश्रय घेतलेले आहेत, हे ज्याचा त्यांनी विचार करावा. सकाळी उठल्यावर टूथपेस्ट घरात नसेल तरी सुद्धा आपली दिवसाची सुरुवातच चांगली होत नाही. आपल्याला टूथपेस्ट लागतो, टूथब्रश लागतो, साबण लागतो, गरम पाणी लागतं. शेगावला गेलं तरी गरम पाणी आहे का हॉटेलमध्ये, रूमची व्यवस्था चांगली आहे का, हे एवढे सगळे आश्रय आपण घेऊन ठेवलेले आहेत. तर अनन्य होणं म्हणजे काय की माझा आश्रय आता एकच, एक भरोसे एक बल एक राम विश्वास, असं तुलसीदास तुलसीदासांनी रामचरितमानस मध्ये म्हटलेलं आहे. एक भरोसे एक बल एक राम विश्वास, बाकी कोणीही नको, फक्त राम. राम हाच माझा आश्रय, तसंच फक्त महाराज हाच माझा आश्रय. हे जेव्हा आपल्या मनाने आपण पक्क घेऊ तेव्हा ती अनन्यता असेल. तर हे त्यांना सांगायचं आहे की चरणी होता अनन्य तू त्याचे साह्य करशी.
ऐसा संतांनी डांगोरा तुझ्या पिटेला रमावरा म्हणून आलं तुझ्याद्वारा आता विनमुख लावू नको असं करत त्यांनी अनेक संतांबद्दल लिहिलेलं आहे. मुख्य अधोरेखित करण्यासारख्या काही ओव्या या ग्रंथात ज्या आहेत त्या मला इथे आज तुम्हाला सांगायच्या आहेत. संतांबद्दल सुद्धा खूप बोलता येईल, प्रत्येक संताबद्दल दोन दोन ओळी सांगता येतील, पण तेवढा वेळ आपल्याकडे नाहीये, त्यामुळे मी थोडक्यात सांगते. दासगणू लेखणी येथे तुम्ही धारण करा ती अवघे संथ ग्रंथ रचवा रचभरीत हिचं आहे प्रार्थना. आणि पुढे म्हणताय, आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण, करून या एकाग्र मन, निज कल्याण व्हावया. कशासाठी आपण करायचं आहे हे? निज कल्याण व्हावया, आपलं भलं होण्यासाठी आपण हा ग्रंथ वाचतोय. आणि ते सावधान होऊन वाचायचं. सावधान आपण कधी म्हणतो? जेव्हा आजूबाजूला काही डेंजर असेल तर सावधान, अलर्ट, बी अलर्ट, तरी आपण सावधान म्हणतो. जिथे आपलं पूर्ण चित्त एकाग्र करायचं असेल अशा वेळी आपण सावधान म्हणतो. तर ते सावधान म्हणणं म्हणजे काय, की आता डोक्यात इतर काही विषय असतील तर ते बाजूला सारा आणि पूर्ण चित्त एकाग्र करून ह्या ग्रंथाच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. तर अशा अर्थी हे सावधान म्हटलेलं आहे. आता श्रोते सावधान, संत कथेचे करा श्रवण, करून या एकाग्र मन, निज कल्याण व्हावया. संत हेच भुवीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर, दाते मोक्ष पदाचे. हा एक अधोरेखित करण्यासारखा मुद्दा आहे, की हे मोक्ष पदाचे दाते आहेत असं का म्हटलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मोक्ष ही आपल्या साधनेने प्राप्त करण्यासारखी गोष्ट नाही. सगळे वेदांत ग्रंथ हेच सांगतील की साधनेने साध्य होणारा परमेश्वर नाही. का? कारण आपण कितीही साधना करत राहिलो, करत राहिलो तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी मध्ये एक अंतर शिल्लकच राहतं. आणि ते अंतर केवळ संतांच्या कृपेने, भगवंताच्या कृपेनेच दूर होतं. तर दाते मोक्षपदाचे असं अशासाठी, की आमच्याकडे जे वेदांत शिकवायला स्वामीजी यायचे ते नेहमी म्हणायचे, की पास होण्यासाठी 100 पैकी 35 मार्क लागतात. 35च्या पुढे तुम्ही पास, 35 मिळाले तरी पास. पण जर एखाद्या मुलाला 32 असतील किंवा काय 33-34 असतील तर त्याला पास केलं जातं. का? कारण ते 1-2 मार्कांनी कशाला आता ते थांबवायचंय, त्याचं पुढे जाणं पुढच्या इयत्तेत. तसे संत असतात. आपण आपल्या प्रयत्नाने आपली पात्रता 32 मार्कापर्यंतची जरी केली तरी पुढे पास करणं हे त्यांच्या हातात आहे. कारण ते मोक्षपदाचे दाते आहेत. दाते मोक्षपदाचे. का दाते म्हटलंय, की का असं म्हटलं असेल, तर हा तो विचार आहे, की ते देतात. आपण प्राप्त करू शकत नाही, ते देतात. तर ही गोष्ट अतिशय लक्षात ठेवण्यासारखी आहे. मोक्ष ही आपल्याला सहज प्राप्य गोष्ट नाही. त्या संत चरित्राचं श्रवण करा सावकाश. आता मी हा मुद्दा घेऊन, ताई किती वेळ आहे, म्हणजे मी हा मुद्दा घेऊन मग थांबते, कारण मुख्य 5-10 मिनिटं आहेत ना? हा. 10 मिनिटं. ठीक आहे. ओके. तर श्रवण करा सावकाश. अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. आपण पारायण करतो ग्रंथाची. पारायण करताना आपण भरभर 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 वाचत जातो. काय कळतं हो त्याने? किती गोष्टी लक्षात येतात, कथा येतात लक्षात. हा, ही कथा झाली, बरोबर. बंकटलालाला महाराज दिसले, बंकटलालाला ध्यास लागला, बंकटलालाच्या ध्यासाने महाराज परतात. आणि ही पुढे जे काही घडलेलं आहे. हो, पण त्याच्यात किती सौंदर्य स्थळं आहेत या ग्रंथामध्ये. ती सौंदर्य स्थळं कधी आपल्याला दिसतील? जेव्हा आपण या संत चरित्राचं श्रवण करा सावकाश. तर ते सावकाश वाचणं हे महत्वाचं आहे. नुसती पारायण करण्यापेक्षा एक पान सुद्धा अतिशय मन लावून वाचलं, रोज तुम्ही एकच पान असं महिनाभर वाचलं, तर रोज तुम्हाला तो वेगळा अर्थ उलगडत जाईल प्रत्येक गोष्टीचा. आणि त्यातल्या रीड बिटवीन द लाईन्स आपण जे म्हणतो ते आपल्याला कळत जाईल. तर म्हणून हा ग्रंथ भरभर वाचण्याचा नाही.
हा ग्रंथ सावकाशच वाचण्याचा आहे. हे दासगणू महाराजांनी पहिल्याच अध्यायात ग्रंथात महाराजांचं चरित्र सुरू करायच्या आधीच सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या दासगणू महाराजांनी दिलेल्या ज्या डूज अँड डोंट्स आहेत ह्या आपण लक्षात ठेवून ग्रंथ वाचायचा. बर, आता महाराज अयोनी संभव आहेत असं दासगणू महाराजांनी लिहिलेलं आहे. तिथे आपण फुलस्टॉप द्यायचा. ह्याचे खूप वाद आणि खूप चर्चा होतात. कुठे तिथे जन्माला आले, तिथे जन्माला आले, मग ते खरं आहे का, हे खरं आहे का, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ऋषींचं कुळ आणि नदीचं मूळ कधीही विचारायला जाऊ नये असं जे म्हणतात तेच इकडे आपण लागू करावं, की आपल्याला ते कुठेही जन्मलेले असले, एकदा ते सिद्धकोटीचे संत झाले की जन्म मरण ह्या गोष्टीपासून ते वेगळे होतात. त्यामुळे त्याचा काहीही विचार आपल्याला करण्याची गरज नाही. आपल्याला ग्रंथातला मुख्य उपदेश बघायचा आहे. केवळ महाराज कसे प्रकट झाले तो एक आपण हे घेऊया आणि थांबूया. हं? तर काय प्रसंग आहे तर देवीदास पातुरकरांकडे ऋतुशांती आहे. ऋतुशांती म्हणजे काय तर पूर्वीच्या काळी लहान वयात लग्न केली जायची मुलींची, आणि जेव्हा त्या कुमारिका व्हायच्या तेव्हा त्यांना पाठवलं जायचं आपल्या नवऱ्याकडे, आणि तेव्हा गर्भाधान संस्कार व्हायचा. म्हणजे गर्भधारण करण्यापूर्वी काही संस्कार केले जायचे की होणारी संतती ही सुदृढ असावी, त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले असावेत, म्हणून जे संस्कार केले जायचे त्याला ऋतुशांती म्हणतात. ती ऋतुशांती जी आहे ती ऋतुशांती देवीदास बुवांच्या घरी चाललेली होती, आणि नुसत्या पत्रावळी ज्या जेवल्यानंतर राहिलेल्या होत्या त्या बाहेर टाकल्या जात होत्या. आणि तिकडे महाराज पहिल्यांदा बसलेले दिसले. तो गजानन समर्थ सिद्ध योगी बैसले होते तया जागी, एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची. कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीचाचे, पात्र पाणी प्यावयाचे होता एक भोपळा. कच्ची चिलीमा हातात जी होती तयांची स्वकृत, कुंभाराच्या भट्टीत प्रत जिने नव्हते पाहिले, नासाग्र दृष्टी मुद्रा शांत. तपोबल अंगी झळकत प्राचीच्या बाल रविवत, वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर. भाव मावळला आपस्पर, आवड निगड साचर राहिली न जवळी जयाच्या, ती समर्थांची स्वारी बैसोन या रस्त्यावरी. शोधन पत्रावळीचे करी केवळ निज लिलेने, शीत पडल्या दृष्टीप्रत ते मुखी उचली निघालीत, हे करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया. तर असे महाराज तिकडे पहिल्यांदा प्रकट झालेले दिसले. कोणाला? बंकट भक्ताला. पहिल्या अध्यायात इथे बंकटलालाची एंट्री होते, आणि बंकट भक्तांनी त्यांना बघितले. त्यांनीच पहिल्यांदा बघितलं का? नाही. पंथे हजारो लोक केले, परीन कोणी पाहिले या दोघां वाचून भले. दामोदर पंत कुलकर्णी आणि ते दोघे होते, त्या दोघांशिवाय कोणी बघितलं नाही. इथे सुद्धा अतिशय गहन विचार करण्यासारखा आहे की का बंकटलालाला ते दिसले, का बाकी एवढ्या हजारो लोकांना ते दिसले नाहीत. याचं कारण हे की बंकटलाल लहानपणी कथा कीर्तनाला जात होते, त्यांनी भागवत ऐकलेलं होतं. त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे, खरे साधू पिशापरी जगी वागती वरी वरी, ऐसी व्यासाची वैखरी बोलली आहे भागवतात. कृतीने हा दिसे वेडा, परिवाटे ज्ञान गाडा, वा विमल ज्ञानाचा हुडा असावा की प्रत्यक्ष. असं त्यांनी पंकजलालांना ते तेव्हा दृष्टीत पडलं, कारण त्यांची दृष्टी साफ होती, मन साफ होतं, आणि त्यांचा कानावरनं त्यांच्या कथा कीर्तन गेलेली होती. का सांगते मी इकडे? आजकाल अनेक ठिकाणी भागवत कथा होतात, अनेक ठिकाणी रामकथा होतात. अशा ठिकाणी आपल्या घरातल्या मुलांना घेऊन जावं. जे पालक हल्ली म्हणतात की हो आमच्या मुलावर संस्कार नाही, संस्कार आम्ही केलेत, पण मुलं हल्ली काय बाहेरच्या ह्याच्यात जातात आणि बाहेरचे त्यांच्यावर संस्कार होतात, असं नाहीये. लहानपणापासून जर ही कथा कीर्तन कानावर पडलेली असतील तर हे चांगले विचार त्यांच्या मनात रुजलेले असतील, त्या विचारांचं बी
मग बाहेर काहीही घडलं तरी त्याचा परिणाम होणार नाही, कारण आत बी रुजलेला आहे आणि त्याला त्याला अंकुर फुटलेला आहे. हे केव्हा होईल, जर लहानपणी या कथा त्यांच्या कानावर पडतील तर. एकदा त्या बाहेरचे संस्कार मनावर झाले की मग बदलणं जरा कठीण होतं. बदलू शकतात, पण जर लहानपणापासून हे संस्कार झाले तर ते अधिक चांगलं. म्हणून कथा कीर्तनांना लहान मुलांना घेऊन जावं. माझ्या मते वेळ झाली असेल का? आहे वेळ? बोलायला खूप आहे, वेळ किती आहे त्याच्यावर आहे. बरं, 10 मिनिटं. 10 मिनिटं. बर. ओके. तर असे आपले महाराज तिकडे बसलेले पंकज भक्तांनी बघितले. कसं आहे, हा जो प्रकट दिन आहे, हा प्रकट क्षण आहे, तो बंकटलालासाठी प्रकट क्षण आहे. त्याच्या ठिकाणी महाराज तिकडे त्याला दिसलेले आहेत. तर पुढे काय होतं, ते दोघे तिकडे बसले उभे आहेत, ते बघतायत महाराजांची प्रत्येक कृती. की हा अल्लार्थी जरी असता तरी पात्र मागू न घेता देवीदासही याते देता काकी तोही सज्जन, द्वारी आलेला याचक लावीन सुज्ञ परत देख. कुठलाही योग्य सज्जन हा द्वारी आलेल्या याचकाला भुकेलं परंतु देत नाही. तर त्यामुळे महाराजांनी आधी सांगितलं असतं की मला भूक लागली, त्यांनी आणून दिलं असतं ताट, पण महाराजांनी मागितलं नाही. तर ते पत्रावळीतली शीत वेचून खात होते. का? तर अन्न परब्रह्म हे कळवावया आपल्याला सांगायला. ह्याची आज खूप गरज आहे लोकांना कळण्याची. कारण अन्न हे परब्रह्म आहे, हे कुठे आलेलं आहे, तर तैत्तरीय उपनिषदामध्ये याचा उल्लेख आहे की अन्नम ब्रह्मेति व्यजानात. तैत्तरीय उपनिषदात भृगु आणि त्यांचे पिता वरुण यांच्यामधला संवाद आहे. त्याच्यामध्ये असं विचारलेलं आहे भृगूंनी की ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय असं विचारल्यावर त्यांना त्यांचे वडील सांगतायत, वरुण देव सांगतायत की जा तू ह्याच्यावर मनन कर. आणि जेव्हा त्यांनी मनन केलं तेव्हा पहिलं उत्तर त्यांना असं सापडलं की अन्न हे ब्रह्म आहे. अन्नम ब्रह्मेति व्यजानात, अन्नात एव खलु इमानि भूतानि जायन्ते, अन्नेन जातानि जीवन्ति, अन्नम प्रयन्ति अभिसंविशन्ति इति. म्हणजे अन्न काय आहे, तर अन्न हेच ब्रह्म आहे. कारण अन्न, आपण अन्नापासून आपण बनतो, अन्नामुळे आपण पोषले जातो, आपलं पोषण अन्नामुळे होतं. आणि जेव्हा आपला हा देह जातो तेव्हा तो कुणाचं तरी अन्न बनतो आणि अन्नातच मिसळून जातो. म्हणून अन्न हे ब्रह्म आहे असं तेव्हा भृगूंनी आपल्या वडिलांना येऊन सांगितलं. असा तैत्तरीय उपनिषदात जो श्लोक लिहिलेला आहे ते महाराज इकडे दाखवत आहेत की अन्न हे परब्रह्म आहे. आणि हे अन्न आपण कसं आहे, आपलं जे पोषण होत आहे या शरीराचं, शरीराला साधन म्हटलेलं आहे. हे साधन कशाचं आहे हे आपण ह्या अध्यायाच्या शेवटी ते घेणारच आहोत की नरदेह कशासाठी आहे, त्याचं सार्थक कसं होणार आहे. तर हे वाहन आहे आपल्याला मोक्षापर्यंत घेऊन जायचं. तर त्या ह्या वाहनाचं, या शरीराचं पोषण ह्या अन्नामुळे होत आहे. तर ते अन्न कसं गेलं पाहिजे, कशा प्रकारचं अन्न आपण सेवन केलं पाहिजे, हा सगळा गूढार्थ आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आज जी खाद्य संस्कृती झालेली आहे, त्या खाद्य संस्कृतीने काय झालेलं आहे, त्या अन्नाचं महत्वच राहिलेलं नाही, केवळ जिभेला महत्व दिलेलं आहे. त्या अन्नातून आपल्या मनाचा सात्विक अंश तयार होतो. त्या अन्नातूनच अख्ख्या शरीराची नव्हे तर मनाची, आपल्या सूक्ष्म शरीराची, आपल्या प्राण्याची सगळ्याची उत्पत्ती त्या अन्नापासून होते. ही गोष्ट विचारातच घेतली जात नाही, कारण तसं आपल्याकडे शिकवलंच जात नाही. तर म्हणून हे इथे सांगितलेलं आहे की अन्न हे इतकं महत्वाचं आहे. बरं झालं ते. देवीदास बुवांना सांगून एक पत्रावळी त्यांनी आणून दिली, ताट वाढून आणलं. काय केलं महाराजांनी, सगळं एकत्र केलं, काला केला. अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का गुळवण्याला मिटक्या मारित बैसेल. ब्रह्मरस, नवरस म्हटलेले आहेत, त्या नवरसांच्याही पलीकडला तो ब्रह्मरस. एकदा तो ब्रह्मरस प्यायला की बाकीचं काय गोड लागणार आहे. तर केवळ शरीराला पोषणं,
या हेतूनी त्या सगळ्याचा काला केलेला आहे आणि महाराजांनी ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जेव्हा बंकटलाल त्यांना विचारतात की पाणी आणून देऊ का, तेव्हा महाराजांनी दोघांकडे बघितलं. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घालावारी, एक ब्रह्म जगदांतरी ओत प्रोत भरले असे. ह्याच्यात त्यांना काय सांगायचं आहे, तर पहिलं जेव्हा महाराजांनी वर बघितलं तेव्हा बंकटलालांनी काय केलं, तर बंकटलालाच्या समोर काय आलं, तो सतेज कांती मनोहर, दंड गर्दन पिळदार, भव्य छाती दृष्टी स्थिर, भ्रुकुटी ठाई झाली असे, निजानंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला, मौनेच नमस्कार केला चित्ती संतोष पाहुनिया. मौनेच नमस्कार केला. जेव्हा आपण संतांपाशी जातो तेव्हा संतांमध्ये जी शांती असते, ती शांती, आपण कसं आहे, एखाद्याच्या ऑरामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा त्याचे गुण आपल्याला लागतात. जिथे आपण म्हणतो वाण नाही पण गुण लागला, जे म्हणतो ते का म्हणतो, तर त्या सर्कलमध्ये आपण गेलं, किंवा संघ जो म्हणतो आपण की सत्संगाची महती, किंवा दुस्संग का सोडावा, सत्संग का धरावा, तसं ह्या ऑरामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा त्या ऑरामधले जी व्हायब्रेशन आहे ती आपणही घेतो. तसं या संतांच्या जवळ गेल्यावर त्यांची जी शांती आहे ती आपण जेव्हा अनुभवतो तेव्हा नकळत आपण मौनात जातो. आणि ते मौनात जे जाणं असतं ते आपल्याला हवं हवंसं असतं, कारण तेव्हा जी शांती आपल्याला प्राप्त होते त्या शांतीची अनुभूती इतकी विलक्षण असते की म्हणून पुन्हा पुन्हा त्या संताकडे आपण जातो. पुन्हा असं वाटतं की आपण परत जावं आणि आपण ह्यांच्यासारखं व्हावं. जरी तेव्हा वाटत नसलं की आपण ह्यांच्यासारखं व्हावं, तरी आतला जो आहे तो म्हणतोय की हो, असं व्हायचंय आपल्याला, हे व्हायचंय, ही शांती आपल्याला हवी आहे. आणि हे बंकटलालाला वाटलं, म्हणून त्यांनी मौनेच नमस्कार केला, चित्ती संतोष पाहुनिया, असा तो त्याने नमस्कार केला. आणि त्याच्यानंतर त्यांनी जेव्हा पाणी मागितलं तेव्हा त्यांनी सांगितलं, तुला गरज असेल जरी तरी आणून घालावारी. हे का सांगितलं, की महाराजांना गरज नाहीये, त्यांना व्यवहारातलं जसं वागणं असतं तसं वागायची गरज नाही. त्यांना ते ब्रह्मरस पिऊन तृप्त झालेले आहेत. त्यांना कुठे सगळीकडे चराचरात त्यांना केवळ ब्रह्मच दिसत आहे. पण परिजग व्यवहार सत्य आचरीला पाहिजे. ते अलौकिक होते, पण लौकिकातल्या सगळ्यांना जर त्यांना उद्धाराच्या दिशेने न्यायचं असेल तर त्यासाठी त्यांना स्वतःला लौकिकात येणं गरजेचं होतं. त्यांना देहभाव नव्हता, पण देहभाव आहे असं दाखवायचं होतं. म्हणून ते म्हणाले की परिजग व्यवहार सत्य आचरीला पाहिजे, कारण त्यांना गरज नसली तरी आपल्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे. तरी आणून घालावारी एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. हे बृहदारण्यक उपनिषदामध्ये ओतप्रोत हा शब्द येतो. ओतप्रोत म्हणजे काय, तर जेव्हा वस्त्र विणलं जातं, ताना बाना, व्हर्टिकल लाईन्स, हॉरिझॉन्टल लाईन्स, असं ते वस्त्र विणलं जातं. ते ओतप्रोत म्हणतात त्याला, कारण ते इतकं घट्ट विणलेलं असतं की त्याच्यामध्ये कुठे जागा नसते. इतकं खेचून 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 असे त्याला ते धागे ओढलेले असतात, म्हणून त्याला ओतप्रोत म्हणून इथे हा शब्द आलेला आहे. एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रोत भरले असे. तिथे कुठेही जागा नाहीये मध्ये, इतकं सगळीकडे ब्रह्म व्यापून राहिलेलं आहे. तुम्ही आम्ही भेदवू तिथं नाही उरला येत किंचित, परिजग व्यवहार सत्य आचरीला पाहिजे, अंधभक्तीले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी, हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या तुम्हासाठी तरतूद करा पाण्याची, म्हणजे अवघे संपले. हे त्यांनी याच्यात चांगले, पुढचा जो उपदेश आहे तो याच्याहूनही मोठा आहे, पण आपण तो पुढच्या वेळेला घेऊया. जय गजानन. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. काही बोलताना काही चुकून बोललं गेलं असेल तर क्षमस्व, आणि पुढे आपण हे कंटिन्यू करूया. जय गजानन. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. 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 ताई, इतका आनंद झालाय ना, खरंच. म्हणजे मधल्या काळात ना हे वाचलंच गेलं. आणि आता
काय सांगू. असं वाटलं की त्यांनी पुन्हा जोडलं की तू वाजलं नाहीस माझं. पण सगळ्यांना हीच जाणीव झाली असणार आणि खात्री आहे की महाराजांनी एक कनेक्शन निर्माण केलं सगळ्यांबरोबर. असं वाटलं की हे संपूच नाही. म्हणून ते 5 मिनिटं मला सांगतात सगळेजण, अजून 10 मिनिटं असू दे, अजून 10 मिनिटं. पण थांबावं लागेल. खरं सांगते, खूप आनंद झाला. खूप महाराजांनी उपस्थिती दाखवली त्यांची ताई. जय गजानन. सगळे खूप छान. खूप खूप धन्यवाद. हा आनंद आपण पुढच्या शुक्रवारी 22 तारखेला नक्की. घेणार आहोत. हा ग्रुप आपण प्रतिक्रियांसाठी ओपन ठेवूया आणि सगळ्यांनी आपल्या भावना व्यक्त कराव्यात ही सगळ्यांना विनंती आहे. आणि पुन्हा भेटू आपण 22 तारखेला. नक्की नक्की धन्यवाद मलाही ताई. खूप आनंद जय मिळाला. गजानन. महाराजांबद्दल कधीही बोलताना आनंदच सद्गुरु असतो. श्री गजानन महाराज की महाराज की जय. जय. ना छान. धन्यवाद. शुभरात्री. तुम्हाला पण सगळ्यांना जय.